आणि इथे आपली सुंदर अशी साडी प्री प्लेटिंग करून झालेली आहे, बघू शकाल। हाय हॅलो नमस्कार, मी प्रियंका माय बट माय लाईफ या चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत साडी प्री प्लेटिंग कशी करून ठेवायची। बऱ्याचदा काय होतं, आपल्याकडे अशी खूप जास्त फुलणारी किंवा खूप मोठा काठ असणारी साडी असते आणि आयत्या वेळेस जेव्हा आपण ती नेसायला जातो तेव्हा खूप जास्त वेळ घेते ती साडी नेसण्यासाठी, किंवा मग त्यावेळेस आपल्याला कोणाची ना कोणाची मदत घ्यावी लागते। तर असं होऊ नये आणि एकदम पटकन ती साडी आपल्याला नेसता यावी यासाठी आज आपण त्या साडीची प्री प्लेटिंग कशी करायची हे बघणार आहोत। बऱ्याच लेडीजचा हा प्रॉब्लेम असतो की साडीची प्री प्लेटिंग करतो आपण, तर त्याचं माप कसं घेतो किंवा मेजरमेंट कसं करायचं या सगळ्या गोष्टी। तर डोंट वरी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सगळ्या गोष्टी बघणार आहोत। सो व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि अर्थात चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करा। आणि हो, जेव्हा तुम्ही व्हिडिओला लाईक करता तेव्हा एक हाईपचा ऑप्शन येतो, तो सुद्धा प्रेस करायला विसरू नका, कारण तुम्ही ते केल्यामुळे माझा जो व्हिडिओ आहे तो खूप साऱ्या लोकांपर्यंत पोहोचेल आणि तुमची मला थोडीशी मदत सुद्धा होईल। सो चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर ही अशा पद्धतीची काहीशी साडी आहे माझ्याकडे, जी की थोडी आपण तडतडी टाईप म्हणतो किंवा फुलणारी जी साडी म्हणतो ना, अशा टाईपमध्ये आहे। तर या साडीचं पहिल्यांदा आपण बघूया की माप कसं घ्यायचं आणि त्या मापानुसार मग प्री प्लेटिंग करूया। तर चला, सगळ्यात अगोदर साडी ओपन करून घेते। आता सगळ्यात अगोदर आपल्याला जो कमरेचा जो खोचणीचा पार्ट आहे ना, त्याचं माप घ्यायचं आहे। तर त्यासाठी बघा, इथून आपण स्टार्ट करतो खोचायला, तर तिथून असा एक राऊंड मी कंप्लीट करून घेतलाय स्वतःभोवती। एक राऊंड कंप्लीट करून झाल्याच्या नंतर इथं आपल्याला एक पिन लावून घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला खोचणीचा पार्ट किती लागणार आहे याचं आपल्याला माप मिळून जाईल। इथं आता मी तात्पुरती अशी पिन लावून घेते अशा प्रकारे। ओके, दोन्हीला पकडून लावले तात्पुरती, कारण की निरीचा पार्ट आपल्याला किती लागणार किंवा पदराचा पार्ट किती लागणार हे समजायला पाहिजे, यासाठी इथं मी दोन्हीला अशी पिन लावून घेतली। आता पदराचा पार्ट बघूया, कारण बाकीचा जो राहिलेला पार्ट आहे तो निऱ्यांसाठी ठेवायचा आहे। आता पदर जसा आपण पाठीमागून फिरवून घेतो ना, तसा असा फिरवून घ्यायचा आणि खांद्यावरती टाकायचा, डाव्या खांद्यावरती असं टाकायचा। आणि आता याची लांबी बघायची तुम्हाला केवढी ठेवायची आहे। तर पदर बघा, मला पायाच्या पोटरीपर्यंत हवाय, तर मी एवढा ठेवलाय। तुम्हाला जेवढा हवाय तेवढा तुम्ही ठेवून घ्या। आता हा जो वरचा काठ आहे ना पदराचा, हा असा पाठीमागून फिरवून इथं कमरेवरती घ्यायचा, इथं कमरेवरती घ्यायचा आणि इथं आपल्याला अशी तात्पुरती एक पिन लावायची काठालाच फक्त अशी। आता आपल्याला इथं माप समजलं की इथून पूर्ण साडीच्या आपल्याला निऱ्या काढायच्या आहेत एवढ्या, आणि बाकीची जी साडी आहे ती आपला पदर आणि खोचणीचा पार्ट। आता ह्याच्या आपल्याला निऱ्या करायच्या आहेत। इथे एक पिन लावले आपण आणि इथे एक पिन लावले। आता ही जी पिन दोन्ही बाजूला लावलेली होती ना, ती काढून घ्यायची आणि आता फक्त इथं अशी लावून घ्यायची त्या काठाला। आतला काठ मी सोडून टाकला। आता आपल्याला माप समजले, तर आता साडी पूर्ण काढून घेऊया आणि आता सुरुवात करूया प्री प्लेटिंग करायला। सगळ्यात पहिला आपण पदराची प्री प्लेटिंग करणार आहोत, नंतर मग निऱ्यांची। आता ही बाकीची साडी सगळी आपण अशी खाली सोडूया पायात। हा आहे आपला पदर, तर आता पदराच्या प्लीट्स काढून घेऊयात। तर पदराच्या प्लीट्स काढत असताना बघा, हा आहे पदराचा शेवटचा टोक अशा प्रकारे। तर इथून पदराच्या प्लीट्स काढायला सुरुवात करायची। तर त्यासाठी बघा, ही 3 बोटं अशी आणि ही 2 बोटं पुढे अशी ठेवायची, आणि ही जी 2 बोटं आहेत त्याच्यावरती असं फॅब्रिक पकडायचं, शेवटचं टोक त्याच्यावरती अंगठा ठेवायचा आणि ही 2 बोटं पुढे, जसं आपण साडी नेसताना पदराच्या प्लेट्स काढतो अगदी तसंच। आता अशा पद्धतीने जेवढ्या रुंदीच्या तुम्हाला प्लेट्स हवेत, म्हणजे जास्त रुंदीच्या हवे असतील तर अशी थोडीशी बोटं लांब करायची, छोट्या हव्या असतील तर थोडीशी अशी छोटी पकडायची, अशा पद्धतीने। आता मला याच्या ज्या प्लेट्स आहेत ते मीडियम पाहिजेत, तर मी इथं अशी पकडते। आता हे जे फॅब्रिक आहे ना, ते हाताने असं पुढं पाठी, अंगठा उचलायचा, एक बोट उचलायचं, अंगठा उचलायचा, एक बोट उचलायचं। अशा पद्धतीने या ज्या पदराच्या प्लीट्स आहेत तर हे बघा आपल्या एकदम परफेक्ट आलेल्या आहेत बघा। आता जर ही प्लीट जर तुमची छोटी किंवा मोठी होत असेल तर आतली जी प्लीट आहे ती थोडीशी ऍडजस्ट करायची आणि त्यानंतर ही शेवटची प्लीट अशी सोडून द्यायची। आतल्या प्लीट्स थोड्याशा छोट्या आणि वरची थोडीशी प्लीट मोठी आली पाहिजे, कारण जेव्हा आपण खांद्यावरती तो पदर पिनअप करतो तेव्हा मग आतली जर निरी बाहेर आली तर ते खूप खराब दिसतं, त्यामुळे शक्यतो तसं ठेवायचं।
थोड्याशा अरेंज करून झाल्या की याला अशी एक पिन लावायची. हा पदर जो आहे आपला तो टेबलाच्या इथं ठेवायचा, असं ठेवायचं. असा एखादा क्लिप घ्या आणि इथं टेबलाला पकडून अशा पद्धतीने लावून घ्या. आता तुम्हाला इथं पदराच्या प्लीट्स करायला सोपं जाईल. थोडासा हात मारून घ्यायचा आणि आता आपल्याला थोडंसं इस्त्री गरम करून याला प्रेस करून घ्यायचंय. आता याच्यावरती जर स्टोन असतील तर आपल्याला थोडंसं इस्त्री करताना सावकाश करायचं. तर प्रेस करून झाली की इथं तात्पुरती अजून एक पिन लावून घेऊया. आता इथला क्लिप काढायचा आणि हा जो पार्ट आहे हा पूर्ण पुढे सोडायचा. आता जिथं आपण पिन लावले ना तिथं पुन्हा हा क्लिप लावून घ्यायचा. आता पुन्हा राहिलेला पार्ट पुन्हा प्लेटिंग करून घ्यायचा. असं अजून एक पिन लावून घ्यायची. आता तुम्ही बघू शकाल आपला जो पदर आहे ना तो तयार झाला. पदर पुढच्या बाजूला टाकून घ्यायचा असा. जिथं आपण 2 नंबरची पिन लावलेली होती ना तिथं पुन्हा एकदा क्लिप लावून घ्यायचा. आता हा झाला आपला पदर आणि हा जो पार्ट असणार आहे हा आपल्या छातीवरचा जो असा तिरकस पार्ट येतो ना तो असणार आहे. त्यामुळे याला काय करायचं, असं थोडंसं बाहेर काढून घ्यायचं, म्हणजे तिरकस करून घ्यायचं. पहिली जी प्लीट आहे ती वरची अशी स्ट्रेट ठेवायची आणि ही जी आतमधली जी प्लीट आहे ना ती अशी इकडे आली पाहिजे. म्हणजे आता आपण प्रेस करतोय तर आपल्या डाव्या बाजूची प्लीट अशी बाहेर आली पाहिजे. आता असं थोडंसं अरेंज करून घ्यायचं आणि पुन्हा याच्यावरती इस्त्री फिरवून घ्यायची. आता हा क्लिप काढूया. हा पार्ट प्रेस करून झाला. आता पुन्हा हा थोडासा पुढे सोडायचा अशा पद्धतीने आणि जिथं आपण ही जी पिन लावलेली होती ना इथपर्यंत पूर्ण सेम पद्धतीने असं प्रेस करून घ्यायचं. पदराचा पार्ट कंप्लीट झालाय. आता हा जो कोसणीचा पार्ट आहे ना हा तुम्ही वाटलंच तर अशा पद्धतीने, जर तुम्हाला जमत नसेल डायरेक्टली टेबलवरती ठेवून निऱ्या काढणं तर अशा पद्धतीने ठेवा आणि इथून जिथं आपण पिन लावले ना तिथून अशा, म्हणजे हा इथं असं पकडून धरायचा फॅब्रिक आणि इथून अशा निऱ्या काढायला सुरुवात करायचं. जसं तुम्हाला जमतं किंवा जशा तुम्ही निऱ्या काढता तशा पद्धतीने या निऱ्या काढून घ्या. तरी इथं जी आपण पिन लावली ना त्या पिनेपासून ते दुसऱ्या पिनेपर्यंत हे बघा अशा पद्धतीने. आता इथं ही आपली दुसरी पिन आहे तर इथलं हे जे अंतर आहे ना, इथला जे असं कपडा आहे तो एक इथभर असाच ठेवायचा. कशासाठी, तर इथून जो आपण कमरेवरती एक तिरका काठ सेट करतो ना त्याच्यासाठी हा एवढा अंतर ठेवायचा. आता या निऱ्या व्यवस्थित अशा अरेंज करून घ्यायच्या. आता या निऱ्या आपल्या आल्यात. आता इथं निऱ्या व्यवस्थित अशा अरेंज करून घ्यायच्या हाताने. या निऱ्या अरेंज करून घ्यायच्या आणि सगळ्या निऱ्या पकडून सेंटरला अशी वरूनच एक पिन लावायची आपल्याला अशी. आता ही पिन लावून झाली तर हा साडीचा पार्ट आपण बाजूला काढून घेऊया थोडासा इथंच साईडला. आणि आता या निऱ्या ज्या आहेत ना त्या अशा पद्धतीने टेबलवरती ठेवून घ्यायच्या. आणि जसं आपण पदराला क्लिप लावलेला होता ना पुढच्या बाजूला अगदी तशाच पद्धतीने इथं सुद्धा आपल्याला क्लिप लावून घ्यायचा. पदर आपण या बाजूला सोडलाय, बाकीचा जे खोसणीचा पार्ट आहे तो इकडच्या बाजूला आहे. आता व्यवस्थित अशा निऱ्या अरेंज करून घ्यायच्या. अगदी खाली टोकापर्यंत व्यवस्थित अशा पकडायच्या आणि जशी आपण वरच्या बाजूला पिन लावली ना तशाच पद्धतीने खालच्या बाजूला पण एक पिन लावून घ्यायची. आता बघा, आता इथं निऱ्याच्या आहेत तर पुन्हा एकदा सेट करून घ्यायच्या. तर कशा दाखवते, हा क्लिप काढून घ्यायचा
ही जी पिन आहे ना ही थोडीशी काढून घ्यायची अशी, आणि या ज्या निऱ्या आहेत ना त्या थोड्याशा अशा एका मागोमाग एक एक सेट करून घ्यायची, म्हणजे अशा सगळ्या निऱ्या आपल्याला डोळ्यांनी पूर्ण दिसल्या पाहिजे अशा पद्धतीने. हे बघा इथं मी दाखवते ना, अशा पद्धतीने अशा पूर्ण निऱ्या ज्या आहेत त्या आपल्या अशा पद्धतीने सेट करून घ्यायच्या. म्हणजे असं बघितल्यानंतर सगळ्या निऱ्या समोर दिसल्या पाहिजेत, म्हणजे एकामेकावर न येता अशा पूर्ण दिसल्या पाहिजेत. म्हणजे आपण सहज मोजू शकतो या निऱ्या किती आहेत असं. आता इथं ही पिन वरून लावून घ्यायची. ओके, आता हा क्लिप पुन्हा त्याच्यावरती लावायचा आणि आता निऱ्या व्यवस्थित अशा प्रेस करून घ्यायच्या. इस्त्री आपली गरम आहे तर आता प्रेस करून घ्या. आता हे थोडंसं टाकूया पुढे. या खालच्या बाजूच्या निऱ्या आहेत आपल्या. तर इथं अजून एक तुम्हाला टिप सांगते. आता इथं खालती आता हाफ सेक्शन आपण छान इस्त्री करून घेतलाय, पण इथला जो पोर्शन आहे तो इस्त्री करत असताना इथं इस्त्री आपल्याला अजिबात लावायची नाही. का? कारण की जेव्हा आपण साडी नेसतो तेव्हा खालचा जो पार्ट आहे ना तो व्यवस्थित छान फुगल्यासारखा दिसतो, फ्लफी दिसतो. आणि एकदम असं चिप्प बसवलं ना तर ते खूपच विचित्र दिसतं, पूर्ण साडी एकदम चिप्प बसल्यासारखी. त्यामुळे इथं खालचा जो पोर्शन आहे इस्त्री करताना फक्त या बाजूला इकडे इस्त्री करायची. कुठून? इथून खालचा फक्त. वरचा जो आहे तो आपण पूर्ण केलाय, पण इथला करत असताना फक्त आतली बाजू, इकडची बाजू फक्त इस्त्री करायची. वाटलंच जर इथंपर्यंत जर हीट लागत नसेल तर थोडंसं वाटलंच तर तुम्ही अशा निऱ्या करून सुद्धा आतल्या बाजूला असं थोडं थोडं प्रेस करू शकता. अशा पद्धतीने. आता ही साडी हँगरला कशी लावायची हे बघूया. तर त्यासाठी बघा, हा जो पदर आहे आपण प्रेस केलेला तो असा खांद्यावरती टाकायचा आपला अशा पद्धतीने. आणि आता या ज्या निरी प्लेट आहे ना ह्या उलट्या करायच्या. उलट्या म्हणजे अशा पद्धतीने उलट्या करून घ्यायच्या. हा जो खोसणीचा पार्ट आहे तो असा मोर सोडायचा आणि या ज्या निऱ्या आहेत त्या अशा टेबलवरती ठेवून घ्यायच्या. आणि इथं वाटलं तर आतल्या बाजूने सुद्धा थोडंसं प्रेस करून घेऊ शकता. आणि आता समोरचा जो पार्ट आहे ना इथं फोल्ड करून घ्यायचा असं. याच्या तुमच्या प्लीट आहेत ना त्याच्यावरती अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा. हा फोल्ड आपण निऱ्यांवरती घेतला. पदराचा पार्ट हा इथला इथं असंच ठेवायचा आणि हा जो पदर जिथं आपण पिन लावले ना पदराला तिथला पार्ट फक्त असा हा थोडासा पुढे टाकून घ्यायचा. आता हा जो पार्ट आहे तो याच्यावरती असा फोल्ड करून घ्यायचा. इथं असा हा फोल्ड करून झाला. आता काय करायचं, हँगर घ्यायचं आणि इथून जिथं आपला हा काट आहे ना तिथं ठेवायचं आणि हा जो वरच्या बाजूचा पार्ट आहे तो अशा पद्धतीने हँगरमधून बाहेर काढायचा. ओके, अशा पद्धतीने. आता इथं हवं तर तुम्ही पिन सुद्धा लावू शकता, पण काही गरज नाही. आता ही पूर्ण साडी अशा पद्धतीने फोल्ड करायची, टर्न करायची. तर इथं हा असा आपला फोल्ड झालेला आहे मस्त असा. बघा इथं निऱ्या पण बघा किती छान अशा बसलेत. आता फक्त इथं एक हवी असेल तर तुम्ही पिन लावून घ्या किंवा नाही लावलं तरी सुद्धा चालेल. तर असा हा फोल्ड करून झाला, आपला हँगर घालून झाला याच्यामध्ये. आता हा जो समोरचा पदर आहे हा असा घ्यायचा आणि ह्या हँगरमधून पाठीमागून पुढच्या बाजूला असा बाहेर काढायचा. सुंदर अशी साडी प्री प्लेटिंग करून झालेली आहे. आता तुम्हाला फायनल लुक दाखवते. आणि इथे आपली सुंदर अशी साडी प्री प्लेटिंग करून झालेली आहे. आता ही तुम्ही अशीच हँगर अडकवून ठेवू शकता आणि जेव्हा कधी नेसायची असेल तुम्ही इझिली नेसू शकता.
खूप सुंदर पद्धतीने अशी ही प्री प्लेटिंग होते. खालच्या पण निऱ्या बघा एकदम पण अशा चंपू झालेल्या नाही आहेत, म्हणजे एकदम अशा प्रेस केल्यासारख्या दिसत नाहीत, व्यवस्थित अरेंज केल्यासारख्या दिसत आहेत. पदर पण बघा. आणि इथे आपली सुंदर अशी साडी प्री प्लेटिंग करून झालेली आहे, बघू शकाल. एकदम जबरदस्त अशी प्री प्लेटिंग झाली. पदर पण बघा, प्लीट्स आणि हा आपला छातीवरचा काठ, पूर्ण साडी व्यवस्थित अशी आपली प्री प्लेटिंग करून झालेली आहे. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने साडी प्री प्लेटिंग करून ठेवू शकता आणि जेव्हा कधी तुम्हाला घाई असेल तेव्हा पटकन काढायची आणि नेसायची. एकदम झटपट काम होतं. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला असेल तर प्लीज कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अर्थात सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि गोडशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.